नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण डेली क्विजचे 21वे सेशन बघणार आहे आणि या सेशनमध्ये आपण बुद्धिमापन चाचणी याच्याशी संबंधित थोडेसे महत्त्वाचे आणि थोडे ट्रिकी असे प्रश्न सॉल्व्ह करणार आहे. ओके, जे डेली क्विज 19 मध्ये तुमच्यासाठी होमवर्कसाठी एकूण 5 प्रश्न होते. ती वेगवेगळ्या प्रकारची कोडी होती आणि तशा प्रकारचे कोडी आपल्याला एक्झाममध्ये आयोग विचारतं, तर ते प्रकार आपण आज सॉल्व्ह करणार आहे. आणि त्याचबरोबर तुमच्यासाठी म्हणून आता जी कंबाईन एक्झाम येणार आहे त्याच्यासाठी फोकस म्हणून आपण या सेशनमधून 10 क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्कसाठी असतील. ओके, आणि हे सगळे क्वेश्चन्स जे 10 क्वेश्चन असतील हे आपण डेली क्विज 23 मध्ये सॉल्व्ह करणार. ओके, तर आपण पहिल्यांदा जे तुम्हाला पझल्स होते, जी कोडी होती सॉल्व्ह करायला दिलेली, ते आपण सगळी सॉल्व्ह करू. एकदम इंटरेस्टिंग असे क्वेश्चन्स आहेत आणि थोडंसं लॉजिकली पण समजून घ्यायचं आहे. तुम्ही शांतपणे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशननी ऐका आणि व्यवस्थित सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके, तुमचं लक्ष थोडं डायव्हर्ट होऊ देऊ नका, कारण थोडेसे ट्रिकी क्वेश्चन्स आहेत. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने लॉजिकल सॉल्व्ह केलं तर कमी वेळेमध्ये सॉल्व्ह होतील. ओके, आणि समजून सांगताना माझी सुद्धा इथं म्हणजे मला व्यवस्थितच समजून सांगायला लागणार आहे तुम्हाला. ओके, तर क्वेश्चन थोडे लॉजिकल आहेत. पहिला प्रश्न आहे, गणेशजवळ शेतामध्ये काही शेळ्या व कोंबड्या आहेत. शेतामध्ये एकूण डोक्यांची संख्या 60 आणि पायांची संख्या 200 आहे, तर शेळ्यांची संख्या किती? ओके, तर हा जो प्रश्न आहे आपण वेगवेगळ्या 2 मेथडनी सॉल्व्ह करणार आहे. एक मेथड जी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असणार आहे किंवा अगदी शाळेमधली आपली मेथड आहे ती, तर त्याच्यामध्ये आपण एक्स आणि वाय कन्सिडर करतो, ती वाली मेथड. ओके, तर त्या मेथडने आपण पहिल्यांदा सॉल्व्ह करू. तर शेळ्यांना 4 पाय असतात. ओके, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. कोंबड्यांना 2 पाय असतात, हे पण ट्रू आहे. ओके, त्यानंतर आता मग शेतामध्ये डोक्यांची संख्या 60 सांगितली, म्हणजे जर आपण शेळ्यांची संख्या ही एक्स पकडली आणि कोंबड्यांची संख्या ही वाय पकडली, तर एक्स प्लस वाय हे आपल्याला 60 सांगितले, म्हणजे एकूण डोके. ओके, डोके एकच असतात प्रत्येकाला, त्याच्यामुळे जी संख्या असणार आहे शेळ्यांची आणि कोंबड्यांची एकूण 60 असणार आहे. ओके, त्यानंतर त्यांच्या पायांची संख्या 200 असं सांगितलंय, म्हणजेच प्रत्येक शेळीला, ज्याला आपण एक्स पकडले, एका शेळीला 4 पाय असतात, म्हणजे 4x अधिक प्रत्येक कोंबडीला 2 पाय असतात, तर 2y बरोबर 200 ही एकूण पायांची संख्या झाली. ओके, मग याच्यामध्ये आपल्याला काढायची आहे शेळ्यांची संख्या, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर तुम्ही वाय जर इलिमिनेट केला, म्हणजे वाय या 2 इक्वेशनमधून जर तुम्ही काढून टाकला तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटेल. ओके, मग ते करण्यासाठी जे इक्वेशन पहिलं आहे, म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 60 जे आहे, याला तुम्ही 2नी जर मल्टिप्लाय केलं तर तिथं 2y होईल, 2x होईल आणि 60 2 120 पण होईल, आणि त्याच्यामधून 2y आणि 2y आपण कॅन्सल करू शकतो. ओके, तर 2x अधिक 2y बरोबर 120. आता आपण हे 2 इक्वेशन 2 आणि जे नवीन इक्वेशन आहे ते एकमेकांमधून वजा करूया. तर 4x अधिक 2y बरोबर 200 वजा 2x अधिक 2y बरोबर 120. हे वजाबाकी केल्यानंतर 2y कॅन्सल होऊन जाईल आणि तुम्हाला 4x वजा 2x म्हणजे 2x बरोबर 200 वजा 120 80. ओके, म्हणजे x बरोबर इथं 80/2 म्हणजेच 40 भेटून जाईल, आणि आपल्याला तेच काढायचं होतं. इथे शेळ्यांची संख्या 40 होईल. ओके, याला तुम्ही क्रॉस चेक सुद्धा करू शकता. आपण याला जर आपण याच्या जे एक्स प्लस वाय बरोबर 60 या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू जर ठेवली, एक्स म्हणजे आपल्याला 40 भेटलं, तर वाय आपल्याला 20 भेटून जाईल, म्हणजे एकूण कोंबड्या आहेत 20 आणि शेळ्या आहेत 40. ओके, त्याच्यानंतर जर आपण याला ट्रॅडिशनल मेथड सोडून जर आपण व्यवस्थित त्याला शॉर्टकटमध्ये सॉल्व्ह केला तर कसं सॉल्व्ह करू शकतो, याच्यासाठी थोडंसं एक लॉजिक आहे, तुम्ही व्यवस्थित त्याला लक्षात ठेवा. ही मेथड फक्त फॉलो करायची आहे तुम्ही. याच्यामध्ये काय होणार आहे, तर शेळ्यांचे किंवा जे टोटल ॲडिशन ऑफ पाय, म्हणजे किती एकूण पायांची संख्या जी आहे ही 200 पायांची संख्या आहे, त्याला आपण 2नी डिवाइड करू, म्हणजे जो आपल्याला आकडा भेटणार आहे हा सगळ्या 2 पायवाल्यांचे ॲडिशन भेटणार आहे. ओके, म्हणजे 200/2 केल्यानंतर जे तुम्हाला भेटेल 100 एक नंबर भेटेल तुम्हाला. ओके, म्हणजे एकूण पायांना तुम्ही 2नी डिवाइड केलं, आपल्याला मग 100 भेटेल. आणि या 100 मधून जर तुम्ही डोक्यांची संख्या जी आहे, डोक्यांची संख्या इथं 60 आहे, तर ती जर वजा केली, जे तुम्हाला आन्सर भेटणार आहे हे डायरेक्टली शेळ्यांची संख्या असणार आहे, म्हणजेच ज्यांचे 4 पाय आहेत अशा प्राण्यांची संख्या तुम्हाला भेटेल. ओके, तर तुम्ही असंच लक्षात ठेवा आहे की जे एकूण नंबर ऑफ पाय असतील त्याला पहिल्यांदा 2नी भागायचं आहे. 2नी भागून झाल्यानंतर जे काही भेटल त्याचा आणि डोक्यांची संख्या याचा डिफरन्स जो येईल तो डायरेक्टली तुम्हाला 4 पाय असलेल्या प्राण्यांचा नंबर देईल.
ओके, म्हणजेच 200/2 100. 100मधून आपण जर डोक्यांची संख्या वजा केली म्हणजे 60 जर वजा केले तर आपल्याला 40 भेटेल. आणि हे जे 40 आहे हेच या 4 पाय असलेल्या शेळ्यांची संख्या. ओके, म्हणजेच आपला आन्सर आहे पर्याय 1. तर या मेथडने सुद्धा तुम्ही आन्सर काढू शकता. हे पण तुम्ही क्रॉस चेक करू शकता डायरेक्टली इक्वेशन 1 मध्ये जरी व्हॅल्यू ठेवल्या, किंवा जर तुम्हाला दुसऱ्या इक्वेशनमध्ये जर व्हॅल्यू ठेवायची असेल म्हणजे 4x अधिक 2y बरोबर 200 वाल्या इक्वेशनमध्ये जर ठेवायचं असेल तर 4 गुणिले एक्सची संख्या इथं 40 आहे म्हणजे 4 गुणिले 40 म्हणजे 160 होईल. 160 अधिक 2y बरोबर 200. मग 200मधून 160 वजा केल्यानंतर 40 राहील. 2y बरोबर 40 आहे तर y बरोबर तुम्हाला 20 भेटेल. ओके, तर असं क्रॉस चेक सुद्धा करू शकता तुम्ही. मात्र एक्झाममध्ये तुम्ही ही जी सेकंड मेथड आहे ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा. मात्र एवढं लक्षात ठेवा की जी प्रोसिजर तुम्ही करताय फॉलो आणि फॉलो करून झाल्यानंतर तुम्हाला 4 पाय असलेल्यांची संख्या भेटणार आहे. ओके, म्हणजे 4 पाय असलेल्या प्राण्यांची संख्या भेटेल तुम्हाला. ओके, आता आपण क्वेश्चन 2 बघूयात. क्वेश्चन 2 एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. याच्यामध्ये असं सांगितलंय, एका प्राणी संग्रहालयात काही हत्ती होते, तिथे नेहमी हिवाळ्यामध्ये परदेशी पाखरे यायची व हिवाळा संपल्यावर निघून जायची. जर पावसाळा संपल्यावर प्राणी संग्रहालयात एकूण पायांची संख्या 224 झाली असेल तर एकूण डोक्यांची संख्या ही पायांच्या संख्येच्या निम्म्याहून 22ने कमी असेल तर संग्रहालयात एकूण किती हत्ती होती किंवा हत्तींची संख्या काय आपल्याला ते विचारले. ओके, मग तुम्हाला माहिती असेल हिवाळा म्हणजे पावसाळा संपल्यानंतर हिवाळा लागतो. मग आता इथं दिलेलं आहे तसं की जर पावसाळा संपल्यानंतर प्राणी संग्रहालयात पायांची संख्या 224 झाली म्हणजे काय, हिवाळा सुरू झाल्यानंतर परदेशी पाखरं आलीत तिथं आणि या पाखरांना आणि हत्तींच्या पायांची संख्या मिळून 224 आहे. ओके, मग हे पण पहिल्यांदा आपण व्यवस्थित ट्रॅडिशनल मेथडनी सॉल्व्ह करू. म्हणजेच हत्तींना 4 पाय असतात तर 4x अधिक 2y बरोबर 224. ओके, आणि नंतर डोक्यांची संख्या थोडीशी कोड्यामध्ये दिलेली आहे. असं सांगितलंय एकूण जी डोक्यांची संख्या असणार आहे ही पायांच्या संख्येच्या निम्म्याहून 22ने कमी असेल. म्हणजे पायांची संख्या तर आपल्याला माहिती आहे 224 आहे, त्याला आपण पहिल्यांदा निम्म करू म्हणजे आपल्याला 224/2 केल्यानंतर 112 भेटेल. आणि 112मधून 22 वजा करायचेत कारण जी डोक्यांची संख्या आहे ही पायांच्या संख्येच्या निम्म्यापेक्षा 22ने कमी आहे म्हणजे वजा 22 करायला लागेल. 112 वजा 22 म्हणजे आपल्याला जो 90 आकडा भेटतोय हा एकूण डोक्यांची संख्या आहे. ओके, तर डोक्यांची संख्या तुम्हाला भेटली आहे. मग आता तुम्ही डायरेक्टली शॉर्टकट सुद्धा अप्लाय केला तरी तुम्हाला आन्सर डायरेक्टली भेटून जाईल. जसं की 224/2 करायचं म्हणजे आपण काय करतो, एकूण पायांची संख्या छेद 2. एकूण पायांची संख्या आहे 224. 224/2 म्हणजे आपल्याला 112 भेटेल. 112मधून डायरेक्टली डोक्यांची संख्या वजा करायची. 90 वजा केल्यानंतर जो नंबर भेटतो हा 4 पाय असलेल्या प्राण्यांची संख्या असते. म्हणजे 112 वजा 22 तर डायरेक्टली जे आपल्याला 112 वजा 90 तर आपल्याला जे 22 भेटेल हे आपल्या हत्तींची संख्या असणार आहे. ओके, म्हणजे 112 वजा 90 करायचं, डोक्यांची संख्या आपण त्याच्यातून डायरेक्टली वजा करतोय. ओके, त्याचा आन्सर आहे ऑप्शन ए. तर तुम्ही ट्रेडिशनल वेने सुद्धा सॉल्व्ह करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला वायची व्हॅल्यू फक्त वजा करायला लागेल. ओके, क्वेश्चन नंबर 3 हाच तो क्वेश्चन आहे. बऱ्याच जणांचं यांनी डोकं खाल्लेलं आहे. ओके, तर या प्रश्नामध्ये बऱ्याच जणांचं चुकलं आहे आन्सर. लॉजिकली थोडंसं डेव्हलपमेंट पाहिजे याच्यासाठी. याच्यामध्ये असं दिलेलं आहे, जर 13 उंदीर मारायला 13 मांजरांना 13 मिनिटं लागत असतील तर 2197 उंदीर मारायला 169 मांजरे किती वेळ घेतील. तर हा प्रश्न आहे. बऱ्याच जणांना असं वाटलं की 13 उंदीर मारायला 13 मांजरांना 13 मिनिटं लागतात म्हणजेच एक उंदीर मारायला एका मांजराला 1 मिनिट लागतो, मग 13 मिनिटामध्ये 13 उंदरं संपतील. हे करेक्ट आहे. जर मांजर इथं एकच असलं असतं आणि उंदीर 13 आहेत तर आणि असं दिलं असतं की 13 मिनिटं लागतात तर एक मांजर एक उंदीर मारायला 1 मिनिट घेतो, हे करेक्ट आहे. पण इथं मांजरांची संख्या सुद्धा 13 दिलेली आहे, उंदरांची संख्या सुद्धा 13 दिलेली आहे. त्याच्यामुळं आणि जो लागलेला वेळ हा 13 मिनिटं सांगितलाय म्हणजेच काय, प्रत्येक मांजर एका उंदराला मारायसाठी 13 मिनिटं घेतो. ओके, म्हणजे काय, तुम्ही असं ऑब्झर्वेशन करा किंवा असं थोडंसं विचार करा की 13 उंदरं सोडलेत आणि 13 मांजरं पण सोडलेत आणि वेळ लावला आणि 13 मिनिटानंतर बघितलं तर एक पण उंदीर शिल्लक नाही आहे. याचा अर्थ काय, त्याच्या 13 मांजरांना तेवढी सगळी उंदरं मारायला 13 मिनिटं लागले. ओके, म्हणजेच काय,
प्रत्येक मांजर प्रत्येक उंदराच्या जर पाठीमागं असेल आणि सगळ्यांचं जर आपण एकदम रॅन्डमली किंवा सायमल्टेनियसली सगळं वर्क सुरू आहे, तर 13 मांजरं 13 उंदरांच्या पाठीमागं पळत आहेत आणि शेवटी 13 मिनिटानंतर सगळे उंदरं संपली. म्हणजेच काय, तर एका मांजराला एक उंदीर मारायला 13 मिनिटं लागले. ओके, एवढं सिंपल आहे. मात्र थोडासा विचार करा, जर कंडिशनमध्ये असं दिलं असतं की 13 उंदीर मारायला एका मांजराला 13 मिनिटं लागतात, तर मग तुमचं करेक्ट आहे की एका मांजराला म्हणजे एका उंदराला मारायसाठी एका मांजराला 1च मिनिटं लागेल. मात्र इथं 13 मांजरांची सुद्धा संख्या आहे आणि 13 उंदरांची सुद्धा संख्या आहे, त्याच्यामुळे प्रत्येक उंदराला मारायला 13 मिनिटं लागतात. ओके, आणि त्यानुसार मग थोडंसं लॉजिक जर डेव्हलप केलं आता, तर त्यानुसार 2197 उंदीर मारण्यासाठी 169 मांजरांना किती वेळ लागेल असे विचारले. तर असं आपण सरळ स्टेप बाय स्टेप लिहूयात. जसं की एक उंदीर मारायला एका मांजराला 13 मिनिटं लागतात, करेक्ट आहे. त्याच्यानंतर 13 उंदरं मारायला 13 मांजरांना 13 मिनिटं लागतात. ओके, हे तुम्हाला समजलं असेल आता. त्यानंतर उंदरांचा नंबर 169 असेल आणि मांजरांचा नंबर सुद्धा 169 असेल, तर याच्यासाठी सुद्धा 13च मिनिटं लागतील. ओके, तुम्हाला लॉजिक जर कळालं असेल तर हे सुद्धा लाईन तुम्हाला समजली असेल. आणि त्यानंतर इथं जर बघाल तर उंदरांची जी संख्या आहे ही 169 नाही आहे, प्रॉब्लेममध्ये ती 2197 दिली आहे. 2197 हा 13चा घन आहे, 13चा क्यूब येतो. म्हणजेच तुम्हाला 13 मिनिटाचे असे जर तुम्ही 13 स्लॉट केले, तर हे जे 169 मांजरं आहेत ही सगळ्याच्या सगळ्या उंदरांना मारतील. ओके, म्हणजेच काय होणार आहे, पहिला 13 मिनिटामध्ये 169 मांजरं 169 उंदरांना मारतात. त्यानंतर दुसरा 13 मिनिटाचा स्लॉट सुरू झाला, मग त्याच्यानंतर 169 अधिक 169. ओके, मग तेवढे नंबर ऑफ उंदीर मरतील. म्हणजे 13 आणि 13 आता 26 मिनिटं झाले. परत आणखीन 13 मिनिटाचा जर स्लॉट केला तर 169 अधिक 169 अधिक 169 तेवढे नंबर ऑफ उंदीर मरतील. एकूण 13 + 13 + 13 एवढे असे म्हणजे 39 मिनिटं झालेले आहेत. म्हणजेच काय, तर 13 मिनिटाचे 13 स्लॉट जर केले तर हे सगळेच्या सगळे उंदीरं मरतील. ओके, तुम्ही व्यवस्थित जर ॲड करून जर बघत असाल तर तरीसुद्धा ॲड करा. जसं की पहिल्या 13 मिनिटामध्ये 169 मांजरे 169 उंदरांना मारतात, त्यानंतर दुसऱ्या 13 मिनिटामध्ये परत 169 ॲड होईल. तर असं जर तुम्ही 13 वेळेस ॲडिशन केली तर सगळे उंदरं मरतात. म्हणजेच काय, एक स्लॉट 13 मिनिटाचा आहे, असे 13 मिनिटं लागतील, 13 स्लॉट लागतील. म्हणजेच 13 × 13 म्हणजे 169 मिनिटं लागतील. ओके, आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. थोडासा विचार करा, नसेल समजला तर आणखीन थोडासा विचार करा. एक्झाममध्ये अशा प्रकारचा प्रश्न बनतो. ओके, त्याच्यामुळे थोडा आत्ता विचार करा, आत्ता थोडासा वेळ द्या त्याच्यासाठी, म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला कमी वेळेमध्ये हा प्रश्न सॉल्व्ह होईल. ओके, आता आपण प्रश्न चौथा बघूया. चौथा प्रश्न सुद्धा एक इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये असं सांगितलं आहे, जर एक माकड 30 मीटर उंचीच्या खांबावर चढत आहे, ते पहिल्या मिनिटाला 3 मीटर चढते व दुसऱ्या मिनिटाला 2 मीटर खाली घसरते. म्हणजे काय होतंय, जर 2 मिनिटं आपण बघितलं, 2 मिनिटामध्ये ते माकड किती चढले, तर फक्त 1च मीटर चढला असणार आहे. ओके, कारण पहिल्या मिनिटामध्ये ते 3 मीटरवर चढलं की परत दुसऱ्या मिनिटाला 2 मीटर खाली घसरते. ओके, म्हणजे 2 मिनिटामध्ये त्याची जी चढण्याची प्रोसेस ही फक्त 1च मीटरची झालेली आहे. ओके, तर त्या माकडाला आता हा 30 मीटरचा पूर्ण खांब चढायचा आहे, तर वरती टोकावरती जाऊन बसायला किती वेळ लागेल असं विचारलंय. ओके, मग काय होईल, मांजर आता जे माकड दिलेलं आहे हे 30 मीटर खांबावरती चढायचं आहे त्याला. ओके, म्हणजे आपण जर विचार केला 27 मीटर खांब चढण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, जर तो 1 मीटर चढायसाठी 2 मिनिटं घेतोय, तर 27 मीटर चढायसाठी 54 मिनिटं घेईल. ओके, त्याच्या डबल मिनिट लागतील त्याला. मग आता तो 27 मीटरवरती पोचला, मग आणि तो सध्या 54व्या मिनिटावरती सुद्धा आहे, म्हणजे 54 मिनिटात तो 27 मीटर पोचलाय. मग नेक्स्ट मिनिटामध्ये काय होणार आहे, एका मिनिटामध्ये काय होईल, तो डायरेक्टली 3 मीटर पुढे जातो, वरती चढतोय. ओके, कंडिशनच तशी दिलेली आहे, एका मिनिटामध्ये तो 3 मीटर वर चढतो. मग 27 वरती येतो सध्या, 27 आणि 3 30 वरती पोचला, म्हणजे आता तो टोकावरती पोचलाय. ओके, मग आपल्याला इथं वेळ पण किती झालाय, 54 मिनिटामध्ये तो 27 वरती होता, तर 55व्या मिनिटाला तो 30 मीटरवरती असेल, म्हणजेच तो खांबाच्या टोकावरती कधी असणार आहे, तर 55व्या मिनिटाला. ओके, हा पण प्रश्न फार कॉमन आहे एक्झाममध्ये आणि हा म्हणजे बऱ्यापैकी सोपा होता. क्वेश्चन नंबर 5 बघू आता. क्वेश्चन नंबर 5 असा आहे, एका कुरणात 18 मेंढ्या, त्यानंतर 12 कोंबड्या व काही मेंढपाळ आहेत. जर त्यांच्या पायांची संख्या त्यांच्या डोक्यांच्या संख्येपेक्षा 73ने जास्त असेल तर मेंढपाळांची संख्या किती. याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित याला आपल्या लहानपणीवाल्या एक्स आणि वायच्या मेथडनी सॉल्व्ह करू शकता. सोपा क्वेश्चन आहे हा. ह्याच्यामध्ये तुम्ही
सरळ दिलेला आहे नंबर, तुम्हाला मेंढ्यांचा नंबर दिलेला आहे, कोंबड्यांचा नंबर दिलेला आहे. ओके. आणि मग तुम्हाला फक्त विचारलं आहे की मेंढपाळांची संख्या किती असणार आहे. त्यांच्या पायांच्या संख्येचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. त्याचं एक इक्वेशन चांगलं फॉर्म करायचं आहे. जसं की आपण मेंढ्यांची संख्या जी आहे 18 दिलेली आहे, त्यांना 4 पाय असतात. मग 18 गुणिले 4 हे झाले मेंढ्यांचे पाय, अधिक 12 गुणिले 2 पाय जे कोंबड्यांना असतात, म्हणजे 12 गुणिले 2 हे झाले कोंबड्यांचे एकूण पाय. मेंढपाळाला 2 पाय असतात. ओके. तर काही मेंढपाळ दिलेत. मग मेंढपाळांचा नंबर आपण एक्स कन्सिडर करू, म्हणजे एक्स मेंढपाळ आहेत आणि त्यांचे प्रत्येकाचे 2 पाय, म्हणजे एक्स गुणिले 2. तर या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर आपल्याला एकूण पायांची संख्या भेटेल. आणि ही जी एकूण पायांची संख्या आहे याच्यातून जर तुम्ही एकूण डोक्यांची संख्या वजा केली तर तुम्हाला 73 हा नंबर भेटेल. म्हणजेच तेच दिलेलं त्यांनी, जर त्यांच्या पायांची संख्या त्यांच्या डोक्यांच्या संख्येपेक्षा 73 जास्त असेल, म्हणजेच काय, तर पायांची संख्या वजा डोक्यांची संख्या हे 73 भेटणार आहे आपल्याला. डोक्यांची संख्या तुम्ही कसं काढणार, तर एकूण मेंढ्या पण दिलेल्यात 18, त्यानंतर कोंबड्या 12 दिल्यात आणि मेंढपाल आपण एक्स कन्सिडर केलेत, म्हणजे 18 अधिक 12 30, 30 अधिक एक्स हे झाले एकूण डोक्यांची संख्या. मग पायांची संख्या जी आपल्याला भेटली आहे, म्हणजेच आपण जर टोटल ॲडिशन केली, म्हणजे 72 अधिक 24 अधिक 2x म्हणजे 96 अधिक 2x वजा डोक्यांची संख्या आपल्याला भेटली आहे 30 अधिक x. तर हे जर वजाबाकी केली तर आपल्याला 73 भेटतं. व्यवस्थित इक्वेशन जर सॉल्व्ह केलं, म्हणजे सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल, 96 अधिक 2x वजा 30 वजा x बरोबर 73. हे ब्रॅकेट काढून टाकल्यामुळं मायनसचं साईन आतमध्ये सुद्धा लागतं. ओके, हे माहिती असेल तुम्हाला. त्यानंतर जर ॲडिशन केली, म्हणजे जर सबस्ट्रॅक्शन केलं, 96 वजा 30 म्हणजे 66 अधिक 2x वजा x म्हणजे प्लस x भेटेल, म्हणजे 66 अधिक x बरोबर 73. ओके. मग आपल्याला एक्सची जी व्हॅल्यू भेटणार आहे ही काय भेटणार, 73 वजा 66 x बरोबर 7. आणि आपण जो x पकडला आहे हा या मेंढपाळांची संख्या आहे. ओके. म्हणजे जर मेंढपाळांची संख्या विचारली तर ती भेटेल 7. तर अशा पद्धतीने आपण जे तुम्हाला डेली क्विजच्या 19व्या सेशनमध्ये जे प्रश्न विचारले होते ते सगळेचे सगळे व्यवस्थित सॉल्व्ह केलेत. बऱ्याच जणांचे 5च्या 5 प्रश्न बरोबर आले होते आणि एक्झाममध्ये सुद्धा जर तुम्ही ही प्रॅक्टिस करत राहिला तर सगळे प्रश्न तुमचे बरोबरच येत राहतील. ओके. आणि आता कंबाईन एक्झामसाठी कमी दिवस राहिलेत, त्याच्यामुळे जे आम्ही डेली क्विजचे सेशन जे अपलोड करणार आहे याला तुम्ही व्यवस्थित बघत राहा. तुमच्या एक्झामपर्यंत जर बघाल तर आपली एक्झाम 16 तारखेला आहे, म्हणजे आपण जर 15 तारखेपर्यंत जर बघितलं तर एकूण 7 सेशन हे डेली क्विजचे कंडक्ट होतील. त्याच्यामुळं तुम्ही या सेशनला व्यवस्थित अटेंड केलं तर तुम्हाला बाकी प्रॅक्टिस करण्याची गरजच पडणार नाही आहे. ओके. या सेशनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे 10 पझलच घेणार आहे, जे तुमच्या एक्झाममध्ये येतात त्याच फॉर्मॅटमध्ये इथं पझल असतील. तर तुम्ही हे सुद्धा 10च्या 10 क्वेश्चन्स जे पुढं असतील ते व्यवस्थित सॉल्व्ह करा. त्याचे सुद्धा उत्तर तुम्ही व्यवस्थित कमेंट बॉक्समध्ये नंबर देऊन मेन्शन करा, म्हणजे क्वेश्चन नंबर 1 आन्सर त्याचं 1 असेल किंवा 2 असेल तर त्या पद्धतीने मेन्शन करा. तर इथून पुढं 10 प्रश्न दिसतील, ते सगळे बघून झाल्यानंतर व्यवस्थित तुम्ही आन्सर सॉल्व्ह करा आणि कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके. तर भेटूया आपण पुढच्या डेली क्विज सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.